नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण सामाजिक मानसशास्त्र यामध्ये संशोधन किंवा ज्ञान संवर्धनाचे मार्ग या संदर्भात चर्चा करणार आहोत. की सामाजिक मानसशास्त्राला आपण शास्त्राचा दर्जा दिलेला आहे आणि ज्या वेळेला एखादा विषय हा शास्त्रीय असतो किंवा शास्त्र त्याला म्हणतो त्यावेळेला त्या विषयातील माहिती किंवा ज्ञान गोळा करत असताना शास्त्रीय संशोधन पद्धतींचा किंवा विज्ञानास मान्य असणाऱ्या संशोधन पद्धतींच्या आधारे त्या विषयाचा अभ्यास किंवा ज्ञान हे संग्रही केलेलं असतं. सामाजिक वर्तन किंवा सामाजिक विचार या संदर्भातील कारणांचा शोध सामाजिक मानसशास्त्रज्ञ कशा पद्धतीने घेत असतात. ह्या सामाजिक मानसशास्त्राच्या संशोधन पद्धती आपण जाणून घेतल्या पाहिजे. की व्यक्तीच्या वर्तनाची कारणमीमांसा करत असताना, व्यक्तीच्या वर्तनाचं स्वरूप जाणून घेत असताना, ज्ञान संवर्धनाचे जे विविध मार्ग आहेत किंवा संशोधनाच्या ज्या विविध पद्धती आहेत, त्या पद्धतीचा सामाजिक मानसशास्त्रज्ञ वापर करत असतात आणि त्या पद्धतींचीच आपण काही त्यातल्या पद्धतींची आपण चर्चा करणार आहोत. सर्वसाधारणपणे ह्या ज्या संशोधन पद्धती आहेत, त्याचे 2 भाग होतात. पहिला जो आहे, हा प्रायोगिक पद्धती आणि दुसरा जो आहे, हा क्षेत्रीय पद्धती. आता प्रायोगिक पद्धती याचा अर्थ प्रयोग करणं, एक्सपेरिमेंटल मेथड. याच्यामध्ये प्रयोगशाला अंतर्गत प्रयोग, क्षेत्रीय प्रयोग किंवा एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च, तत्सम प्रयोग यासारख्या पद्धतींचा समावेश होतो. तर दुसरीकडं जे क्षेत्रीय पद्धत आहे, त्या क्षेत्रीय पद्धतीमध्ये निरीक्षण असेल, प्रश्नावली असेल, मुलाखत, सर्वेक्षण, सहसंबंधात्मक पद्धती किंवा व्यक्ती अभ्यास पद्धती, तर यासारख्या अनेक पद्धतींचा त्यामध्ये समावेश होतो. तर यातील काहीच फक्त पद्धती आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पद्धतशीर निरीक्षण असेल, प्रायोगिक पद्धती आणि सहसंबंध या घटकांचा आपण विचार करणार आहोत. त्यातली पहिली जी पद्धती आहे, तर पद्धतशीर निरीक्षण. तर सामाजिक वर्तनाचा अभ्यास करण्याचं हे एक मूलभूत किंवा पद्धतशीर तंत्र आहे. त्याला पद्धतशीर किंवा सुव्यवस्थित निरीक्षण असे म्हटले जाते. आता निरीक्षण या शब्दाचाच अर्थ असा होतो, की अधिक ईक्षण. म्हणजे पाहणं आणि ईक्षण म्हणजे हेतुता किंवा जाणीवपूर्वक पाहणं. म्हणजे एखादं वर्तन जाणीवपूर्वक पाहणं, त्याच्या नोंदी ठेवणं म्हणजे निरीक्षण. वर्तन जसं घडतं आहे, त्याचे लक्षपूर्वक व सुव्यवस्थित असं निरीक्षण करणं म्हणजे पद्धतशीर निरीक्षण. आता ह्या निरीक्षण जे आहे, तर यामध्ये सुव्यवस्थित निरीक्षण पद्धतीत व्यक्तीच्या स्वाभाविकपणे घडून येणाऱ्या सामाजिक वर्तनाचा पद्धतशीर आणि बिनचूकपणे अभ्यास केला जातो. वेगवेगळ्या सामाजिक व भौतिक परिस्थितीत घडून येणाऱ्या व्यक्ती वर्तनाचा वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठी पद्धतशीर निरीक्षण ही एक अतिशय महत्त्वपूर्ण पद्धती आहे. म्हणजे विशिष्ट प्रसंगी लोक कसे वागतात, का वागतात, याविषयी आपल्याला निरीक्षणाच्या आधारे योग्य अशी माहिती घेता येते. आता पद्धतशीर निरीक्षण जे आहे, हे पद्धतशीर निरीक्षणाचं महत्वाचं तंत्र म्हणजे सर्वेक्षण. आपण निरीक्षणामध्ये नैसर्गिक निरीक्षण आणि पद्धतशीर निरीक्षण असे 2 भाग पडतो. तर पद्धतशीर निरीक्षणामध्ये आपण सुव्यवस्थितपणे एखाद्या निरीक्षण आपल्याला ज्या घटकाचं करायचं आहे, ज्या प्रसंगाचं, ज्या घटनेचं निरीक्षण करायचं आहे, त्या संदर्भात आपण पूर्वतयारी केलेली असते. निरीक्षण कशाच्या आधारे करायचं, कशा पद्धतीनं करायचं, कोणत्या घटकांचा वापर करायचा, किती वेळासाठी करायचं किंवा त्यामध्ये कोणती साधनं वापरायची,
त्या निरीक्षणाच्या नोंदी कशा पद्धतीनं करून घ्यायच्या, या सगळ्या गोष्टींचा विचार हा अभ्यासकाने केलेला असतो आणि त्यामुळं यामधून मिळणारी जी माहिती असते, ही वस्तुनिष्ठ असते, विश्वसनीय असते. त्याच्या आधारे एखाद्या वर्तनाचा सखोल आणि सांगोपांग विचार आपल्याला सहजपणे करता येतो. आणि त्यामुळं पद्धतशीर निरीक्षण जे आहे, तर पद्धतशीर निरीक्षण हे अतिशय एक महत्त्वाचं तंत्र आहे, ज्याच्या आधारे आपल्याला सामाजिक वर्तन, त्या वर्तनाचं स्वरूप आणि त्या वर्तनाची कारणमीमांसा करणं, यासाठी पद्धतशीर निरीक्षण हे अतिशय महत्त्वाचं तंत्र आपल्याला म्हणता येईल. दुसरं आहे प्रायोगिक पद्धती. आता प्रायोगिक पद्धती जी आहे, त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंटल मेथड त्याला म्हणता येईल. तर सामाजिक मानसशास्त्राच्या क्षेत्रीय प्रयोग पद्धतीचा अवलंब साधारणतः 1920 नंतर झालेला आहे आणि हा वापर जो आहे, हा सर्वप्रथम वापर प्रायोगिक संशोधन करण्याचं श्रेय जातं ते एफ.एच. आल्पोर्ट या शास्त्रज्ञाला. आता प्रयोग, प्रयोग म्हणजे काय? प्रयोग म्हणजे नियंत्रित वातावरणामध्ये केलेलं निरीक्षण म्हणजे प्रयोग. ज्यामध्ये वातावरण नियंत्रित असतं, की हे सगळं वातावरण प्रयोगकर्त्याच्या हातामध्ये असतं. प्रयोग करणारी व्यक्ती म्हणजे प्रयोगकर्ता. आणि प्रयोग केव्हा करायचा? कशा पद्धतीनं करायचा? कोणावरती करायचा? कोणती साधनं वापरायची? नोंदी कशा घ्यायच्या? हे सगळं त्या प्रयोगकर्त्याच्या हातामध्ये असतं आणि म्हणून त्याला आपण नियंत्रित परिस्थिती असं म्हणतो. आणि म्हणून नियंत्रित वातावरणामध्ये केलेलं निरीक्षण म्हणजे प्रयोग. आता प्रयोगाची जी व्याख्या आहे, तर प्रयोगामध्ये घटनांमधील कार्यकारण संबंधाचा शोध घेतला जातो. घटनांमध्ये, दोन परिवर्त्यामध्ये परस्पर काय संबंध आहे, हे शोधून काढण्याचा प्रयत्न हा प्रायोगिक पद्धतीच्या आधारे आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि त्यामुळं या पद्धतीद्वारे अधिकाधिक वस्तुनिष्ठ निष्कर्ष प्रस्थापित केले जातात. त्याच्या आधारे अचूक आपल्याला माहिती ही मिळवता येते. प्रयोग करत असताना आपल्याला काही त्यातल्या संकल्पना माहीत असणं गरजेचं आहे. त्यातलं महत्त्वाचं जे आहे, ज्याच्यावरती आपण जी व्यक्ती प्रयोग करणारी असते त्याला प्रयोगकर्ता असं आपण म्हणतो. ज्या व्यक्तीवर प्रयोग केले जातात किंवा ज्याच्यावरती प्रयोग केले जातात त्याला प्रयुक्त असं म्हटलं जातं. आणि परिवर्त्य, परिवर्त्य याचा अर्थ काय? त्याला व्हेरिएबल्स असं म्हटलं जातं. परिवर्त्य याचा अर्थ आहे संख्यात्मक किंवा गुणात्मक मूल्य धारण करणारा घटक म्हणजे परिवर्त्य. ज्याचं संख्यात्मक किंवा गुणात्मक मापन करता येतं अशी कोणतीही वस्तू, अशी कोणताही घटक म्हणजे परिवर्त्य. याचे परिवर्त्याचे अनेक प्रकार आहेत. पण त्यामध्ये आपल्याला ह्या प्रायोगिक पद्धतीच्या अनुषंगानं 2-3 प्रकारांचा फक्त विचार करावा लागेल. की परिवर्त्य जे आहेत वजन, उंची, बुद्धिमत्ता, तुमच्या ताणाची पातळी, तुमचं शिक्षण, सामाजिक दर्जा, लिंग हे सगळी परिवर्त्य होऊ शकतात. आता स्वतंत्र परिवर्त्य याचा अर्थ काय? स्वतंत्र परिवर्त्य म्हणजे असा परिवर्त्य की ज्यामध्ये प्रयोगकर्ता स्वतः बदल करू शकतो आणि ज्या परिवर्त्याचा दुसऱ्यावरती परिणाम होतो त्याला स्वतंत्र परिवर्त्य असं म्हटलं जातं. याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत की जो स्वतंत्र आहे, ज्याच्यामध्ये प्रयोगकर्ता स्वतः बदल करू शकतो आणि ज्याचा परिणाम काय आहे दुसऱ्यावर होतो असा परिवर्त्य म्हणजे स्वतंत्र परिवर्त्य. दुसरा आहे परतंत्र परिवर्त्य. परतंत्र किंवा अवलंबी डिपेंडंट व्हेरिएबल. स्वतंत्र परिवर्त्याचा ज्या परिवर्त्यावरती परिणाम होतो त्याला परतंत्र किंवा अवलंबी परिवर्त्य असं म्हणतात. आणि तिसरा प्रकार आहे स्थिर परिवर्त्य, की प्रयोगामध्ये स्वतंत्र परिवर्त्य सोडून अशी काही परिवर्त्य असतात की जी नकळतपणे परतंत्र परिवर्त्यावरती परिणाम करत असतात आणि प्रयोगकर्ता
फक्त स्वतंत्र परिवर्त्याचा परिणाम अभ्यासण्यासाठी अशा परिवर्त्यांना नियंत्रित ठेवतो. त्याला स्थिर परिवर्त्य असं म्हटलं जातं. त्यामध्ये उदाहरण घेतलं, एक साधं उदाहरण घेतलं, की धूम्रपानामुळं कर्करोगचा धोका वाढतो किंवा कॅन्सरचा धोका वाढतो. धूम्रपान केल्यामुळं कॅन्सरचं प्रमाण वाढते. त्याच्यामध्ये एका परिवर्त्याचा दुसऱ्या परिवर्त्याशी काय संबंध आहे हे आपल्याला पाहता येईल. स्वतंत्र परिवर्त्य याच्यामध्ये जो आहे धूम्रपान, की धूम्रपान हे प्रयोगकर्ता नियंत्रित करू शकतो. म्हणजे धूम्रपानाचं प्रमाण किती असावं, म्हणजे धूम्रपानाचा परिणाम हा व्यक्तीच्या आरोग्यावरती झालेला आहे. म्हणजे धूम्रपान हे स्वतंत्र परिवर्त्य होतं आणि व्यक्तीचं आरोग्य म्हणजे कॅन्सर हा परतंत्र परिवर्तन. आणि याच्यामध्ये धूम्रपान सोडून आरोग्यावर परिणाम करणारे आणखी घटक काही असतात. व्यक्तीचं वय, त्याचं लिंग, सामाजिक दर्जा, त्याचा स्वभाव किंवा त्याच्या सवयी किंवा त्याचं इतर आरोग्य, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा परिणाम करत असतात. ह्या सगळ्या गोष्टी स्थिर ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर दुसरं तिथली संकल्पना आहे प्रायोगिक आखणी, की आपल्याला स्वतंत्र परिवर्त्याचा परिणाम जर का अभ्यासायचा असेल तर प्रयोगाची आखणी करणं हे क्रमप्राप्त असतं. म्हणजे काय, तर आपण निवडलेल्या प्रयुक्तांची 2 गटामध्ये विभागणी करतो. एक प्रायोगिक गट आणि नियंत्रित गट. प्रायोगिक गट कशाला म्हणतो, की ज्या गटामध्ये स्वतंत्र परिवर्त्याचं अस्तित्व असतं त्याला प्रायोगिक गट म्हटलं जातं. आणि ज्या गटामध्ये स्वतंत्र परिवर्त्याचं अस्तित्व नसतं त्याला नियंत्रित गट असं म्हटलं जातं. म्हणजे प्रायोगिक गटामध्ये तो स्वतंत्र परिवर्त्य प्रयोगकर्ता हाताळतो आणि त्याचा व्यक्तीच्या वर्तनावर काय परिणाम होतो हे अभ्यासलं जातं. आणि नियंत्रित गट जसा आहे तसा ठेवला जातो. आणि मग तुलना केल्यानंतर 2 गटांची तुलना केल्यानंतर येणारा जो फरक आहे तो स्वतंत्र परिवर्त्यामुळं आला हे आपल्याला सिद्ध करता येईल. थोडक्यात काय, एखादं उदाहरण आपण बघितलं तर उदाहरणादाखल आपण एक उदाहरण याच्यामध्ये घेतलं तर खतामुळं शेतीच्या उत्पादनात वाढ होते का, असा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता शेतीचं उत्पादन आणि खत या 2 गोष्टी आहेत. खताचा परिणाम शेतीच्या उत्पादनाशी संबंधित आहे. म्हणजे खत हा काय झाला, स्वतंत्र परिवर्त्य झाला आणि शेतीचं उत्पादन हा परतंत्र परिवर्त्य. आणि स्थिर परिवर्त्यामध्ये आपण शेतीचे कोणत्या प्रकारची शेती आहे, शेतीचा प्रकार, आपण पाणी, बी-बियाणं, वातावरण, मशागत ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोल ठेवणं. आणि मग आपण 1-2 भाग घेतले, शेतीचे 2 भाग घेतले आणि एका गटामध्ये दोन्हींना समान ट्रीटमेंट दिली आणि एका भागामध्ये जो स्वतंत्र भाग आहे त्याच्यामध्ये स्वतंत्र परिवर्त्य दिला. ही स्वतंत्र परिवर्त्य म्हणजे खत दिलं आणि दुसऱ्या भागामध्ये खत दिलं नाही. या दोन्हींचं उत्पादन सुरुवातीला सारखंच होतं दोन्ही भागाचं. आणि नंतर पुन्हा आपण ज्यावेळी उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला, दोन्ही भागांना समान ट्रीटमेंट दिली आणि एका भागाला फक्त स्वतंत्र परिवर्त्य ज्या ठिकाणी आहे, प्रायोगिक गटामध्ये आपण खताचा वापर केला, नियंत्रित गटामध्ये खताचा वापर केला नाही. आणि उत्पादन दोन्हींचं तपासल्यानंतर त्यामध्ये जो फरक आहे हा निश्चित कुणाचा असणार, स्वतंत्र परिवर्त्याचा असणार. आणि तुलना करून निष्कर्ष काढण्यासाठी ही प्रायोगिक आखणी ही अतिशय महत्वाची असते. प्रायोगिकरण जे आहे एका परिवर्त्यात पद्धतशीर बदल घडवून त्याचा इतर परिवर्त्यावर काय परिणाम होतो हे अभ्यासणं हे प्रायोगिकरणाचं प्रमुख उद्दिष्ट असतं. आणि त्या आधारे आपल्याला निष्कर्ष काढता येतात. तर प्रयोग पद्धती जी आहे तर ही प्रयोग पद्धती अतिशय महत्वाची आणि विश्वसनीय आहे. यातून मिळणारे निष्कर्ष हे वस्तुनिष्ठ असतात. प्रयोगाची पुनरावृत्ती करता येते, याच्यामध्ये अचूकता असते
किंवा विश्वसनीयता असते. तर हे सगळे प्रायोगिक पद्धतीचे फायदे. आणि तिसरी जी पद्धती आहे सहसंबंध को-रिलेशनल स्टडी. तर 2 परिवर्त्यामधील कार्यकारण संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपण सहसंबंध अभ्यास करत असतो, की 2 किंवा 2 पेक्षा अधिक घटकांमध्ये परस्पर संबंध काय आहे? या परस्पर संबंध प्रस्थापित म्हणजे शोधून काढण्यासाठी आपण हे सहसंबंधात्मक अभ्यास हे करत असतो. सामाजिक वर्तनामध्ये परस्पर सहसंबंध जे आहेत, एका घटकाचा दुसऱ्या घटकाशी असणारा संबंध कशा स्वरूपाचा आहे, हे अभ्यासण्यासाठी हे सहसंबंध अभ्यास हे उपयोगी पडत असतात. तर कोरिलेशन हे 3 प्रकारचं असतं. पॉझिटिव्ह त्याला धन सहसंबंध, ऋण सहसंबंध आणि शून्य सहसंबंध म्हणजे पॉझिटिव्ह कोरिलेशन, निगेटिव्ह कोरिलेशन आणि झिरो कोरिलेशन. आता धन सहसंबंध याचा अर्थ काय? तर एका घटकामध्ये अनुक्रमे वाढ किंवा घट केली, तर दुसऱ्याही घटकामध्ये अनुक्रमे वाढ किंवा घट होते. त्याला धन सहसंक्रमण धन सहसंबंध असं म्हटलं जातं. म्हणजे काय? तर मगाचच उदाहरण आपण घेतलं, की धूम्रपान आणि कॅन्सर याच्यामध्ये परस्पर संबंध अभ्यासायचा आहे आणि आपण कोरिलेशनल स्टडी घेतला. तर इकडं धूम्रपानाचं प्रमाण वाढवलं किंवा कमी केलं, तर अनुक्रमे तिकडं कॅन्सरचंही प्रमाण वाढतं किंवा कमी होतं. त्याला या दोन्हीमध्ये असणारा धन सहसंबंध असं म्हटलं जातं. म्हणजे इकडं प्रमाण धूम्रपानाचं वाढलं, तर कॅन्सरचंही प्रमाण वाढणार आणि धूम्रपानाचं प्रमाण कमी केलं, तर कॅन्सरचंही प्रमाण कमी होतं. त्याला धन सहसंबंध असं म्हटलं जातं. दुसरं आहे ऋण सहसंबंध. आता ऋण म्हणजे काय? निगेटिव्ह. पहिल्या घटकामध्ये अनुक्रमे वाढ किंवा घट केली, तर दुसऱ्या घटकामध्ये त्याच्या उलट परिणाम घट किंवा वाढ होते. त्याला ऋण म्हणजे इकडं कॅन्सरचं धूम्रपानाचं प्रमाण वाढवलं, तर तिकडं कॅन्सरचं प्रमाण कमी होतं. इकडं धूम्रपानाचं प्रमाण कमी केलं, तर कॅन्सरचं प्रमाण वाढतं. त्याला निगेटिव्ह कोरिलेशन असं म्हटलं म्हटलं जातं. आणि शून्य सहसंबंध म्हणजे पहिल्या घटकामध्ये वाढ किंवा घट केली, तर दुसऱ्या घटकामध्ये वाढ किंवा घट काही होत नाही. पहिल्या घटकाचा दुसऱ्या घटकाशी काहीच संबंध आपल्याला आढळून येत नाही. त्याला झिरो कोरिलेशन असं म्हटलं जातं. तर हे सहसंबंधात्मक अभ्यास जे आहेत, ते 2 घटकांमधील परस्पर संबंध काय आहे, त्यांच्यामध्ये कार्यकारण भाव काय आहे, तर हे जाणून घेण्यासाठी अशा पद्धतीचे सहसंबंध अभ्यास हे घेतले जातात. हा सहसंबंध गुणांक जो आहे, त्या परस्पर 2 घटकामध्ये 2 परिवर्त्यामध्ये असणारा कार्यकारण संबंध जो आहे, हा सहसंबंध गुणांकाच्या आधारे हा निर्धारित केला जातो. हे गुणांक जो आहे, हा 0 ते +1 या दरम्यान असतो. आणि सहसंबंध गुणांक हा नेहमी 0 ते +1 या दरम्यानच असतो. तर आपण यामध्ये सामाजिक मानसशास्त्राच्या अभ्यासासाठी ज्या विविध अनेक अभ्यास पद्धती वापरल्या जातात, त्यामध्ये आपण पद्धतशीर निरीक्षण, प्रायोगिक पद्धती आणि सहसंबंध अभ्यास हे अभ्यासलेले आहेत. धन्यवाद.